सध्या पावसाळा सुरू होतोय म्हणजे आयुर्वेदानुसार वर्षा ऋतू सुरू होते, तर ह्याच्यामध्ये गुडघे दुखणं, कंबर दुखणं हे जे लक्षणं आहेत हे जास्त आढळून येतात. तर हे सगळं कशामुळे होतं? कारण वातावरणातला जो गारठा असतो तो बाधतो ह्याच्यासाठी आणि शरीरात वाढलेला वातदोष. बऱ्याचशा स्त्रियांना सिझेरियन झालेलं असतं, तर त्याच्यामुळे पण कंबरदुखी सुरू होते ह्या काळामध्ये. तर हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही घरच्या घरी कमरेला तेल लावणं, महानारायण तेल असेल, तिळाचं तेल असेल किंवा अजून दुसरं तुमच्या प्रकृतीनुसार तेल निवडलं जातं आणि ते जर तुम्ही लावलं तर तुमची कंबर दुखणं आहे आणि पाठ दुखणं आणि बाकीचे सांधेदुखी ह्याच्यावरती मात तुम्ही करू शकता. ह्याच्यासोबतच तुम्ही आहारामध्ये मोड आलेली जी धान्य आहेत ती बंद करून जो स्निग्ध गुळ आणि लघु आहार जो सांगितलेला आहे आयुर्वेदाने तो जर घेतला तर शरीरातला वातदोष कमी होतो. आणि ह्या वाताच्या आजारासाठी विश्वगंधा येथे जर तुम्ही तपासून पिंडस्वेद असेल, पत्रपोटली स्वेद असेल, नस्य पंचकर्म असेल किंवा बस्ती पंचकर्म जर असेल, हे जर तुम्ही तुमच्या शरीर आणि प्रकृतीनुसार जर केलं तर निश्चितच तुम्ही गुडघेदुखी आणि कंबरदुखी आहे किंवा तुमचा वाताचे संधिवाताचा त्रास आहे तर तो 100% तुम्ही त्याच्यावर मात मिळवू शकता.